ओके मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीगबद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. हॅलो ओमकार, आज काय नवीन आहे? आज काहीच नाही आहे नवीन. आज सेम ओल्ड आहे थोडंसं. हो, पण आपण दोघांनी दाढी केली आहे. हो आज आम्ही जरा बरे दिसतोय. भले मंडे सकाळी रेकॉर्ड करतोय आपण हा पॉडकास्ट, पण जरा प्रेझेंटेबल वाटतोय. आणि वाटत नसेल तर लाईट्सवाल्यांना ब्लेम करा, आम्हाला ब्लेम करू नका. वी वर बॉर्न विथ दिस चेहरा, आमची काय चूक नाही त्याच्यात. करेक्ट. आणि माझी आई म्हणते तसं दाढी केली आहे तर अजून का आहे. टीम इम्प्रूव्ह केली आहे तर अजूनही हे रिझल्ट काय. जम्पिंग इन टू द मोठा गेम. करण सेगवे. चेल्सी वर्सेस आर्सेनल ॲट स्टॅमफर्ड ब्रिज. चेल्सी 1, आर्सेनल 1. That is the reaction of the game. Moving on to the next game. नाही, honestly I'm relieved. कारण based on the team's forms, Chelsea the way they were going आणि Arsenal the way they've been playing 2-3 आठवडे गेले, I will take this draw, especially when ओडेगार्ड जस्ट परत आलाय. आणि ओडेगार्डने काल 4 चान्सेस क्रिएट केले आणि टीमनी टोटल मिळून 5 चान्सेस क्रिएट केले. सो इट इज क्वाईट एव्हिडंट की ओडेगार्ड शिवाय ही टीम नाही आहे. हो, बर्नली प्लस ओडेगार्ड इज आर्सेनल. काल ऍक्च्युली माझी बायको पण मला म्हणाली की ओझिल सारखाच इन्फ्लुएन्शियल आहे का ओडेगार्ड? नाही, हा ओझिल पेक्षा जास्त इन्फ्लुएन्शियल आहे. कारण अग्रीड, जेव्हा ओझिल आला तेव्हा देअर इज अ डिफरंट लुक टू द आर्सेनल सेटअप अँड एव्हरीथिंग. पण ओडेगार्ड विदाऊट ओझिल आपण काय वाईट खेळायचो नाही, पण विदाऊट ओडेगार्ड आर्सेनल हॅज फॉरगॉटन हाऊ टू प्ले फुटबॉल. हां, म्हणजे ओझिल वुड नेवर गेट दॅट ट्रॅकिंग बॅक करताना सिनिकल फाऊल करून येल्लो. हां, ओडेगार्ड ते पण करतो. हां, ओझिलला गेला का बॉल मागे, मग पुढची 5 मिनिटं मला करायला काही नाही, अंटिल पुरा अंटिल काहीतरी. तर आणि दोघंही रिअल मॅड्रिड मधून आलेले आहेत, देयर इज नो रिझन फॉर देम. वी रीच दॅट पॉइंट इन द सीझन जेव्हा आपण प्रिव्हियस आर्सेनल प्लेयर्स बद्दल बोलायला लागलो. हा स्लोली तो पॉडकास्ट होतोय जिथे स्टेडियमच्या बाहेर लोक शिव्या घालणार. आपण ह्या सिच्युएशन बद्दल काय बोलणार अजून, असं झालेलं आहे. कारण आय मीन इट वॉज नॉट दॅट द गेम प्ले वॉज बॅड. आय मीन in the initial 10 minutes Chelsea were quite amazing in attack, but त्याच्यानंतर फर्स्ट हाफ आपण व्हेरी सक्सेसफुली कव्हर केलेला. हॅवर्ट्सचा एक गोल पण ऑफसाईड, तो क्विक फ्री किकवाला रुटीनमध्ये हॅवर्ट्सचा एक गोल ऑफसाईड पण झाला. आणि देर वॉज नथिंग रॉंग अबाउट द आर्सेनल सेटअप. बट त्याचं आर्सेनलचं ह्या सीझनमध्ये तेच झालं आहे की दे आर अनेबल टू फिनिश ऑफ गेम्स. की जे पॉईंट्स म्हणजे we've lost 9 points from winning positions this season. 8 points from winning position this season. Yeah. And in the entirety of last season, we had lost 9 points from winning positions. तर within 11 games, we have already lost 8 points. And especially considering we've lost points against City, Brighton, Liverpool, and now Chelsea, which are there in the top 9 at the moment. कारण आता टेबल एवढं क्लोज झालेलं आहे, इट्स इन्सेन. सो काय बोलायचं ह्या पुढे अजून काय बोलायचं नाही. इट्स अ टीम ज्याच्यासाठी द इंटरनॅशनल ब्रेक हॅज कम एट अ गुड टाइम. टाइम फॉर दुबई झालंच आहे. वन बिग कन्सर्न, बोथ साका अँड राईस asked to be taken off. Yes. And when these two players asked to be taken off. But both of them were carrying minor discomforts anyway. पण त्याच्याबद्दलचा डिस्कोर्स ओव्हरऑल इंटरनेटवरती हा आहे की डार्क आर्ट्स FC. मला नाही वाटत, कारण डेक्लन राईसचा फुट इंजरी बद्दल न्यूज आलेली. ब्रोकन टो. येस, ही वॉज अनकम्फर्टेबल म्हणून मिडवीकमध्ये तो चॅम्पियन्स लीगची गेम पण नव्हता खेळलेला. आणि साका वॉज जस्ट कमिंग बॅक फ्रॉम इंजरी. साकाचं नंतर त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये कळणार आहे की तो खरं तर एक मोडक्या पायाने खेळत होता. माझ्याकडे नव्हतंच, म्हणजे हा मसल मिसिंग होता माझ्या पायात, तरी मी खेळत होतो. एव्हरी टाइम म्हणजे 70 मिनिटं झाली की तो हॉबल करतच खेळतो. आणि ते दिसतंय आता. हो, कळतंय तो त्याचं. तो म्हणजे नॉर्मली आता त्या परवाच्या त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये पण रेड कार्पेटवर, आपल्या बलवंदारच्या रेड कार्पेटवर पण लंगडत चालत होता. तेव्हा लोकांनी जोक म्हणलं, अरे ह्याला काय सवयच झाली आहे का लंगडत चालायची? नाही, तो काय 23व्या वर्षी त्याने 100 गेम्स खेळलेले आहेत. अर्थहीन प्रकार आहे तो. अँड नॉट जस्ट प्लेड गेम्स,
ही इज अ प्लेअर हू अगेन ट्रॅक बॅक्स म्हणजे तो ट्रेडिशनली राईट बॅक आहे तो. लोक ते विसरतात की तो डिफेन्सिव्ह सेटअप मधनं आलेला आहे. सो त्याचं ते नॅचरल इन्क्लिनेशन ऑफ गोईंग इन द डिफेन्स लोक ते विसरतात नाही. इफ युअर अन आर्सेनल फॅन तुला लक्षात आहेत ते दिवस जेव्हा तो लेफ्ट बॅक स्टार्ट करायचा 77 आधी 88 मग 77. आणि म्हणजे तो असा टिंगू एकटा आणि at that age he was carrying the team. There has been enough responsibility on. Yes, he went missing in the game yesterday, quite honestly, but it was very visible. Current त्याच्यावर again ते 2-man marking सगळ्यांनीच शिकलेलं आहे. But another influential person, Cole Palmer, went missing in the game yesterday. Yeah, he was completely taken care of. Completely nullify केलेलं. टॉमस पार्टीला तर सांगितलेलंच की जिथे जिथे तो जातो तू त्याच्या फक्त बाजूलाच राहायचं. तू माशी आहेस या मॅच मध्ये आणि कोल पाल्मर एक कान आहे. हो. सो या आय मीन इट वॉज बोथ द स्टार बॉईज जे म्हणतात हॅड नॉट सो गुड. द चेल्सी गोल वॉज अ क्लिअर केस ऑफ चांगल्या प्लेयर्सना स्पेस दिला की काय होतं. हो. आय मीन इट इज अ क्लिअर मिसकम्युनिकेशन. टिम्बर आणि मार्टिनेली म्हणाल तू जातोय ना, नाही मी जातोय नाही तू जातोय, यू मी यू ते वगैरे. आणि त्याच्या 3 सेकंदानंतर मग नेट मधनं बॉल काढायला कोण जातोय याच्यावरती चर्चा चालू झाली. सो बट इफ यू लुक एट इट दॅट वे, Maresca and Arteta did a similar setup that way. कारण रनिंग फुलबॅक्स इन्व्हर्टेड फुलबॅक्सच होते. कारण जेव्हा दे वेंट ऑन द डिफेन्सिव्ह तेव्हा रीस जेम्सला आणला, पण त्याच्या आधी गस्टो वॉज प्रिफर्ड ओव्हर द क्लब कॅप्टन. आणि त्याचा एक फर्स्ट अटेम्प्ट ऑन गोल बारला लागलेला जो रायाने सेव्ह केला. सो इट इज व्हेरी विजिबल की पेप असिस्टंट्स डार्बी मध्ये पेपचा इन्फ्लुएन्स आहे. काही म्हटलं आपण किती म्हटलं की बॉल्ड फ्रॉड वगैरे ज्याच्या फ्रॉड बद्दल आपण बोलणारच आहोत, त्यांचा इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे हे ते डेव्हिल वेअर्स प्राडा FC डार्बी झालेली. कोणाला मिळणार आहे कोण जास्त. बट स्पीकिंग ऑफ पॅरिस बेसिकली मरेस्का चेल्सी एस्पेशली त्यांना त्याला जमलंय आता. आणि आपण त्या स्क्वॉड डेप्थ बद्दल नंतर बोलूयात कारण तो विषय आपला चालूच असणार आहे एस्पेशली फेब्रुवारीमध्ये, पण जेव्हा त्याची गरज असते. पण त्यांना त्याचा सेटअप सापडला आहे आणि दे आर सिरियस कॅन्डिडेट्स राईट नाव. आणि आत्ता लाईक विथ अ फॉल्टरिंग सिटी विच आपल्याला सवय झाली आहे आता त्या सिटीची की ते 2-3 अशा पडतात आणि मग जानेवारीमध्ये ते चालू होते त्याची ट्रेन. पण विथ अ 6 पॉईंट लीड लिव्हरपूल आर अप देअर आणि चेल्सी लुक क्वाईट इंटेंट ऑन डिसरप्टिंग दॅट गेल्या 3 वर्षाचं मॅन सिटी आर्सेनल. म्हणू शकतो ना की चेल्सी वुड बी हॅपियर विथ दिस ड्रॉ देन आर्सेनल बिकॉज चेल्सी टॉप 4 साठी बघते आणि आर्सेनल वॉज लुकिंग फॉर अ टायटल चार्ज दिस सीझन. क्रिटिकल क्वेश्चन, आर्सेनलचा टायटल चान्सेस संपलेत. म्हणजे खूप अवघड करून घेतलंय स्वतःसाठीच. मीन नोव्हेंबर इज नॉट अ टाइम टू डिसाइड टायटल चार्जेस. बट 9 पॉइंट डेफिसिट राईट ना. हे कोणी बघितलंय पुढचं. लिव्हरपूल नंतर कळलं की साला डोपिंग करत होता वगैरे काहीच माहित नाहीये. सो काही होऊ शकतं. आत्ता बोलण्यात काही पण नाही. 11 गेमिंग झाले. इट इज व्हेरी लाईक मच मोर डिफिकल्ट दॅन इट शुड हॅव बीन फॉर आर्सेनल. पण बट इट इज क्वाईट आणि द क्लिअर इंडिकेशन डझंट कम डाऊन टू आर्सेनल चेल्सीला जाऊन स्टॅम्फर्ड ब्रिजला ड्रॉ करते, लिव्हरपूल अगेन्स्ट ड्रॉ करते, सिटी अगेन्स्ट ड्रॉ करते. इट कम्स डाऊन टू लुझिंग टू बोर्नमथ at the end of the day. But considering Bournemouth's form, I think they can kill Chelsea, Liverpool and every team at the top at but, the moment. To summarize this game, मला genuinely वाटतं तू म्हणलास तसं नाहीये, पण both teams were unhappy with the draw. I think Chelsea would be happier because no, this was their chance na. This was their chance to beat Arsenal. This was their chance to. To be fair, Arsenal has not lost against a top 6 side since April 2023, and Arsenal have not lost against Chelsea at Stamford since 2018. So that's a great record if you look at it. वरती जाऊन ड्रॉ काढणं जमतं आर्टेटाला. ते 3 पॉइंट कधी देणार आहे मला हवेत ते. Again, lack of signings is a clear indication. Yes. मी कालच्या मॅचमध्ये बघताना पण एक मला जाणवलं की टीममध्ये जे कोहेसिव्हनेस होतं लास्ट सीझनचं ते दिसत नाही आहे. म्हणजे ते ब्लेम गेम वगैरे भरपूर चालू आहे. युजली एक बॉल मिस झाला की ओके थँक्यू असं वगैरे असायचं. आता शिव्या चालू आहेत. Having said that, we would have been having a very different discussion जर तो लास्ट सेकंड क्रॉस ऑफसाइड होता.
नाही नव्हता. बघ तू, सालिबा इज नॉट ऑफ साईड. ट्रोसार्डचा टच नंतर हॅवर्ट्स इज ऑफ साईड, बट ट्रोसार्डनी तो गोल तरी मारायला हवा होता किंवा सोडून द्यायला हवा होता. दॅट गोल गोज इन अँड वी आर हॅव्हिंग अ डिफरंट डिस्कशन राईट नाउ. येस ट्रू, बट ॲट द सेम टाइम त्याच किकवर आय मीन आर्टेटा पण असा झोपून वगैरे रडायला लागला ऑन द पिच. लिटरली मरेस्का जाऊन हा तुझं झालंय का, मला तुला मिठी मारायची वगैरे असं आला होता, आलेला तो ऑलरेडी. बाई संपली मॅच. तू अजूनही टँट्रम थ्रो करतोयस का. बट ऑन द साईड लाईन आर्टेटा हॅज क्वाईट म्हणजे शांत झालेलं आहे. पण कालच्या मॅचमध्ये असे म्हणजे दिसत होतं की आर्टेटा शांत झालंय पण 6 कोचेस कोचिंग करत असतात ऑन द साईड लाईन. इट इज हिलेरियस. सेट पीसचा कोच येतो असा पुढे असं थांबतोय. एनिवे इट्स कम टू अ गेम वेअर I don't know, मला होप्स आहेत. I'm not saying the title charge is not over, but if it's not over then create trouble for Liverpool and Man City. आउटसाइड चान्स आहे. विन ऑल युअर गेम्स अँड विल सी व्हॉट हॅपन्स. इथे पोहोचलेत ऑलरेडी. आणि दुबई ट्रिप कांट कम सूनर क्वाईट ऑनेस्टली. ती गरज आहे दुबईला जायची, कारण अबुधाबी खूप काम करते. करून घ्या ते क्रिसमस आय थिंक करून घ्या या 2 आठवड्यात तुम्ही, नंतर अबुधाबी इन्फ्लुएन्स जरा कमी पडत चाललेलं आहे PGMOL वर. नाही PGMOL वर नाही, गेम्सवर. कारण PGMOL स्टील ट्राईड टू गिव्ह दिस वन टीम अ चान्स by giving them 9 minutes after 90 minutes to score, but Brighton looked more likely to score in those 9 minutes. 9 minutes. But Brighton at Amex Stadium defeating Man City. What a game, what a game. आहा, काय गेम होता तो, मजा आली. म्हणजे सेकंड हाफ मध्ये सिटी गायब. नाही ऑनेस्टली लाईनअप्स आले तेव्हा सिटी गायब हे दिसत होतं. हो, त्यांचा एक तो डिफेंडर होता, आय हॅव नॉट येट लर्न्ड हिज नेम. हो तो काल होता. हो मी पण म्हणजे आय मीन अभ्यास करायची गरज नाही, कारण वी आर नेव्हर गोइंग टू सी. आय डोंट थिंक पेप नोज हिज नेम. पण नाही, लाईक इट शोज द एक्सटेंट टू विच इंजुरी रॅवेज्ड आहे सिटी आता. फनी इनफ, व्हेरी मच लाईक आर्सेनल, अटॅक मध्ये KDB इज बॅक. फक्त रॉड्री नाहीये त्यांचा. सो जसं आपण आर्सेनलला क्रिटिकल आहोत तसंच लेट्स बी क्रिटिकल अबाउट सिटी, की एकच अटॅकर नाही आहे तुमच्याकडे. ऑल्सो रॉड्री नॉट अन अटॅकर, क्वाईट फेमसली अ डिस्ट्रॉयर. पण ऑफ विनिसियस होप्स ऑफ विनिंग द बॅलॉन d'Or. ऑल्सो किती वेल डिझर्व्ड असेल तो बॅलॉन d'Or, की तू नसल्यानंतर लगेच 5 मधल्या 4 मॅचेस ते हरलेत. हो, इन्सेन. म्हणजे दॅट रेकॉर्ड इज पेप गॉर्डिओला पहिल्यांदाच करिअरमध्ये झालेलं आहे. ही इज लॉस्ट 4 मॅचेस ऑन द ट्रॉट. आणि तो म्हणाला की ऑल्सो वाईल मॅनेजिंग अ मँचेस्टर साइड, इवन एरिक टेन हाग हॅज नेव्हर लॉस्ट 4 games on the row. But Pep said की ठीक आहे ना, इट इज मे बी सम अदर्स टीम्स चान्सेस टू विन द प्रीमियर लीग. इज ही ॲडमिटिंग तो मुद्दाम हरतोय. हो, कारण ते 115 चार्जेस ते PR एक्सरसाइज असतात. ते चार्जेस असे नजरेत नको यायला, दुसरे येऊ म्हणून. किंवा ही इज ट्राइंग टू फाइंड अ वे आउट ऑफ सिटी बिफोर द चार्जेस ऍक्च्युअली टेक प्लेस. की म्हणजे मैं तो था ही नहीं उधर, मैं था ही नहीं, मेरे को तो निकाला. मी जेन्युइनली लाईक आय डोंट नो हे कोण आहेत सिटी फॅन्स, कारण मला माझ्या ओळखीत नाही आहेत सिटी फॅन्स. मी ऍक्च्युली एका सिटी फॅन बरोबरच बघत होतो ही मॅच. पण मी ट्विटरवरती सॅक हिम हे वाचलो. तर ओके, मग पेप गॉर्डिओला काढूयात. ओके, व्हॉट इज युअर प्लॅन? त्याच्या पुढे काय करायचंय तुला? पुढे काय, तुम्ही पुढच्या वर्षी दुसरी जानेवारीमध्ये 9 प्लेयर्स सोडून जातील पेप गेला तर. सॅक पेप वगैरे काय म्हणजे कठीण प्रकार आहे हे सगळं जेन्झी प्रकार आहे, अजून काय नाही. नाही पण ब्रायटनच्या पहिला गोल ओके फाईन, खूप स्क्रॅपी होता. जसे आम्ही इंटरवॉर टुर्नामेंट्सना मारतो तसे गोल होते ते, फक्त तिथे चिखल नव्हता. काहीतरी लोकांचं एक मॉशपीट तयार झालं. जॉ पेद्रोला बॉल दिसला आणि ही डिड द ओझिल थिंग वेअर यू बाउन्स द बॉल ऑन द व्हाईल हिटिंग इट. अर्लिंग हालंड टेक्स द अर्ली लीड. पण दुसरा गोल तो पण असा म्हणजे थोडा टिक 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 गोल होता. म्हणजे अर्लिंग हालंड नाही आता. अर्लिंग हालंड इट्स नॉट द गाय, सेम गाय हू स्कोर्ड 3 hat-tricks. I wonder, I think he's become humble. But I want to focus on Brighton's second goal, which was Matt O'Reilly.
मला तो इतका आवडलाय ना माणूस, नॉट बिकॉज ऑफ द गोल. एकतरी तो सुंदर म्हणजे असं थोडासा एकतर मॅन सिटी अगेन्स्ट गोल मारला होता तो, आणि मला त्या गोलनी नॉर्विचवाल्या विलशेअरच्या गोलची आठवण झाली. थोडासा जास्त स्क्रॅपी होता, तेवढा एलिगंट नव्हता, बट इट वॉज अगेन्स्ट मॅन सिटी. I'll give you another my vision of O'Reilly. He gives me Aaron Ramsey vibes. थोडासा तसं म्हणजे अटॅकिंग इंटेंट, व्हेरी क्लीन फुटबॉलर. म्हणजे असं म्हणजे यू नो वेअर दॅट बॉल इज गोइंग, यू नो व्हॉट एव्हर ही डज इज, आणि व्हेरी सिम्पल. त्याला बहुतेक अर्लिंग हॅलंडनी मॅचच्या आधी सांगितलं बी हंबल, कारण तो खूप हंबल होता. त्याला गोल, त्याला आय थिंक विश्वास नाही बसला की आपण हे केलंय. इट वॉज हिज डेब्यू. ही वॉज injured for a long time. आणि you come back from an injury and you score against Man City, a winning goal against Man City, and you're done. त्यानंतर पोस्ट मॅच ऑफकोर्स त्याला बोलवलं होतं प्रेस बाईट द्यायला, आणि तो म्हणलं तुला काय वाटतं या गोलबद्दल. तर मला ॲक्च्युली आत्ता काही वाटत नाहीये, मला अजून वाटायला सुरू नाही झालंय या लेवलला तो, कारण डिसबिलीफमध्ये होता. बट व्हॉट इवन जाओ पेड्रो कमिंग बॅक फ्रॉम इंजरी, आता लोकांचे सगळ्यांचे FPL धडाधड चेंज होणार आहे परत, माझे पण आता. कारण जाओ पेड्रो स्कोरर ऑफ 20 goals लास्ट सीझन, सो ही इज रिअली अप देअर राईट नाव. आणि ग्रेट, आय मीन हिज बॉक्स प्रेझेन्स इज सुपर, म्हणजे ते दिसलंच. आणि त्याचं इन जनरल प्रेझेन्स इन द टीम लिफ्टेड अप कळतं ना, त्या गोलमध्ये ते कळतं की त्याचं इन्स्टिंक्ट आहे ना, की मलाच फक्त दिसू दे आता बॉल, मी मारणार गोल. आणि 6 players देअर, ही लुक्स इन टू द लाईक एक डझनभर पाय आहेत, आणि तिथे तो पिवळा बॉल त्याला दिसतो फक्त नीट. ही गोज अँड डज इट ब्युटिफुल गोल. So City losing 4 on the trot. कशी मजा आली. Good for the league, I would say. Good for the league, I would say. Moving on to the next game. हा गेम तू बघितलास, हा मला अपॉर्च्युनिटी मिळाली नाही बघायची. ब्रेंटफोर्ड बोर्नमूथ. ब्रेंटफोर्ड चा आय थिंक मोटो हम यहाँ मनोरंजन के लिए आए हैं हा आहे. ते आता अनदर 3-2, अनदर लाईक मोर दॅन 5 goals इन अ गेम टाईपची मॅच. आणि आफ्टर गोइंग 2-0 डाऊन, आफ्टर गोइंग 2-0 डाऊन. बोर्नमथला आय डोंट नो काय होतं 2-0 अप गेल्यानंतर, विसरतात ते सगळे, त्यांना सगळेच रीस नेल्सन दिसायला लागतात. पण नाही, खूपच स्क्रॅपी गोल होता. द वन दॅट पुट ब्रेंटफोर्ड फायनली इन द लीड, डाम्सगार्ड इक्वलाइज्ड इट, मेड इट 2-2. विसाचे 2 होते. विसाचा दुसरा गोल, आय थिंक ऑल ऑफ दिस हॅपन्ड इन द फर्स्ट आवर ऑफ द गेम. पण डाम्सगार्डचा गोल, हायलाइट्स पण नाही बघितले. व्हॉट अ स्ट्राइक. ऑल्सो चान्स टू वॉच इट. ही डाम्सगार्ड लुक्स लाईक अ प्लेयर फ्रॉम अ डिफरंट इरा. जसं नाव पण कसं म्हणजे असं, म्हणजे त्याचा तो ते इनिएस्टा हेअरकट मला नाही पडलेलं. मला मेल पॅटर्न बॉलनेस आहे तर आहे भाई, मी फुटबॉल चांगला खेळतो, हा जो त्याचा एक ओव्हरऑल डिमिनर आहे, त्याच्यात सगळं चाललं होतं. अनुपम खेर सारखं ऍक्सेप्टेड बॉल्डनेस एट अ व्हेरी यंग एज. 28व्या वर्षी बापाचा रोल करायचा, 28व्या वर्षी 80 वर्षाच्या माणसाचा रोल करायचा आहे. पण समथिंग इंटरेस्टिंग अबाउट ब्रेंटफोर्ड दिस सीझन इज 11 games in. They are now the joint second highest scorers in the league with 22 goals. And they are the second most conceded goals with 22. They have the same goals scored as I think Liverpool, and the same goal difference as Manchester United. Oh yeah, that's a positive for Manchester United. Season has started for them, zero goal difference. But we'll go to that game much later. Yes, but Visa on the up, I think 6 goals in 7. 7 goals in 6. Like he has great stats. Taken the mantle up from Mbuemo. आणि I'm still waiting. Like ते इतकं weirdly चांगलं अटॅकिंग फुटबॉल खेळतायत की I keep forgetting the name of the striker they signed this year. Even I'm drawing a blank. Right? Yeah. ते बुएमो आणि विसा मध्येच सगळं चालू आहे सध्या. तर तसं, आणि एक असा टावरिंग सेंटर बॅक कधी कधी यानेल्ट वगैरे हेडर मारणार. So but again, both the Bournemouth goals are also interesting. Clivert getting the near post आणि Evan Nilsson. Evan Nilsson प्राईम रोनाल्डो खेळायला लागला. डोळ्यात खुपणार आहे Evan Nilsson. I think he has a city move on the नाही रे horizon for him. हो बघ ना. नाही,
His goal came from a defensive error where Brighton's right back gave a back pass so with did his Erling pair. Haaland, if you look at it that way. Fair Keepers rebound. So Fair enough. moving on to which was also the potential Mota game of the week, which has eventually given Liverpool their insane lead over their title chargers. Liverpool Aston Villa ही मॅच इंडियामध्ये रात्री 1 वाजता चालू झालेली, कारण बघितली. पीपल प्रिफर 8 PM UK किक ऑफ ओव्हर अ फ्रायडे नाईट गेम, विच ऑनेस्टली आय एम ओके विथ ऑल्सो. मला ते फ्रायडे आणि मंडे नाईट गेम्स नको, जे काय करायचं ते शनिवार रात्रीमध्ये करून टाका, म्हणजे आम्हाला पॉडकास्ट पण नीट रेकॉर्ड करता येतो. बट अगेन लिव्हरपूल ॲस्टन विला, लिव्हरपूलने म्हणजे कहर केला 2-0 ऑब्व्हियसली, आणि मोहम्मद सलाह ऑन द स्कोर शीट अगेन. तू जेव्हापासून त्याला FPL मधनं काढलंय, नाही माझी चूकच आहे ना. तू एक काम कर ना, कोणतेही आर्सेनल प्लेयर्स ठेवूच नको ना FPL मध्ये. आता काच ठेवू, मी चांगलंच नाही खेळत आहेत. सो काय म्हणजे लिव्हरपूल इज लुकिंग फेनॉमिनल. Liverpool is looking phenomenal. It's what I observed about the game was Liverpoolचा तो it's क्लॉपच्या अंडरचा जो लाईक डेथ मेटल चालू होता त्यांचा, हां, इट हॅज नाव बिकम ऑल्ट रॉक. आणि नाही, आय थिंक इट हॅज बिकम सिम्फनी. खूप नाही, इट्स द सेम, बट त्यांचं फक्त प्रेसिंग थोडंसं कमी झालंय. दे आर अ लिटिल मोर कंपोज, दे आर अ लिटिल मोर shrewd about playing football more than हिमेश रेशमिया 2000 फेज मधून AR रहमान 90s फेज ला पोहोचले. I mean, come on, हिमेश was हिमेश at his time. हां, म्हणजे जुनू but I would say it's still हिमेश, but it's तेरे नामचा हिमेश. नाही, इट इज बेटर कंपोज ना रहमान वगैरे. बट या मॅच मधला सगळ्यात मला त्रास ज्या गोष्टीचा झालाय तो म्हणजे डार्विन नुनेज. कारण तो स्कोर करायला लागला, एक खूप भारी गोल मारला त्यांनी काउंटरवरती. एकतर एव्हरी टाइम ॲस्टन विला गॉट अ कॉर्नर, दे वर इन डेंजर थ्रू आउट द गेम. त्यांना अगेन रिमाइंड्स ऑफ आवर ओल्ड डेज, की तो कॉर्नर टू आर्सेनल, गोल टू द ऑपोजिशन, हे 2-3. आणि तिथे जर डार्विन नुनेज नसता तर 4-1 गोल झाले असते. आणि द वन ही वॉज लीस्ट लाईकली टू स्कोर, ही स्कोर्ड. आय थिंक ते तसं ओनली बँगर्स, त्याचं पण गोल मारत नाही. जिरोइस्क आहे की मी नॉर्मल टॅपिन्स वगैरे मला नको, प्लीज डोंट एक्सपेक्ट दॅट फ्रॉम मी ॲज अ स्ट्रायकर. पण असा काहीतरी स्किल लेवल प्रो मॅक्स FC 2024 मध्ये असा काहीतरी स्किल अप डाऊन डाऊन AAB XY टाकल्यावर जो स्किल मारून मारेल तो गोल जाणार. आयदर टॉप बिन्स किंवा 15व्या रो मधल्या 10 वर्षाच्या पोराचे दात तोडणार. दॅट्स जस्ट 2 व्हर्जन्स ऑफ डार्विन नुनेज. पण नाही, ओव्हरऑल द टीम स्टार्टिंग टू लुक रिअली गुड. आणि अपार्ट फ्रॉम लाईक द काय म्हणतात त्याला, फिक्स्चर कंजेशन, फिक्स्चर कंजेशन इज द बिगेस्ट opponent Liverpool have to face this year. Yeah, because even Arne Slot said the same thing ki I agree with Arteta. We've not faced very big tough challenges as much as the other teams have and everything. हां, मग यानंतर ते कधीच करू शकणार नाही आहेत, कारण they'll never face a side that is above in the table. So technically हो, but I mean Arne Slot, do you think Arne Slot can get the job done? As far as like the proof is in the standings right now, आणि ते नाही टाकत आहेत पॉईंट्स यार, लाईक ते नाही देत आहेत कोणालाच काही. आणि अगेन लाईक तेच म्हटलं मी तुला, त्यांचं देअर बिगेस्ट अपोनंट इज फिक्स्चर कंजेशन. कारण काल ट्रेंट हॅड अ थिंग, तो लाईक 7 मिनिटात, कारण तो आहे ना माझ्या टीममध्ये FPLच्या, सो तो इंजर होणार ना. पण ट्रेंट इज गॉन. कॉनर ब्रॅडली ग्रेट डेप्युटी, तो सिमिकाज ग्रेट डेप्युटी फॉर रॉबर्टसन, बट दे आर नॉट द सेम. त्यांचा लाईक दे गेट द डिफेन्सिव्ह ड्युटीज राईट, बट गोइंग फॉरवर्ड जे ट्रेंट कॉन्ट्रीब्यूट, ट्रेंट अलेक्झांडर आर्नोल्ड हा इतका चांगला राईट बॅक आहे की तो ह्याला कॅम्प म्हणून खेळूयात ना. पण दिस इंजरी, could that convince Trent to stay back at Liverpool? Because Real Madrid is knocking his door and he's still not signed his contract extension. ते कॉन्ट्रॅक्ट एक्सटेन्शन आय थिंक एकतर त्याच्या मागे खूप कारणं असतात.
I understand settled players in the last year of a contract when they have a new manager, त्यांना वाटू शकतं की बघू काय होतंय, जानेवारीपर्यंत बघू हा मॅनेजर काय करतो आणि मग ठरवूयात, बिकॉज देन इट्स इझियर टू गेट युअर मूव्ह. ॲट द सेम टाइम at that age, that तो तुझा शेवटचा चान्स टू गेट दॅट बिग कॉन्ट्रॅक्ट इन युअर मिड टू लेट 20s इज युअर लास्ट बिग कॉन्ट्रॅक्ट. सो यू लाईक त्याच्या मागे खेळायचं आहे नाही खेळायचं आहे पेक्षाही तेही फायनान्शियल प्रेशर्स आर ऑल्सो, पैसे कुठनं जास्त. हां, आणि किती नाही म्हणलं तरी हे जरा आहे ना युरोपियन फुटबॉलमध्ये की ते हॅलोड गेट्स ऑफ सांटियागो बेर्नाबाओ, दे कम कॉलिंग यू गो. सो मला ते कधीच पटलेलं नाहीये, पण हो आय मीन पण तिकडे पैसे जास्त अपॅरेंटली फुटबॉलर्सना खूप आवडतं रिअल मॅड्रिडला खेळायला. अरे देर इज मल्टिपल रिझन्स अपॅरेंटली. एक तर स्पेनचं वेदर, सो इट विल बी सरप्राइजिंग दॅट अ लॉट ऑफ दीज प्लेयर्स प्रिफर प्लेइंग इन स्पेन बिकॉज ऑफ द वेदर. फेअर इनफ. बिकॉज इंग्लंडच्या पावसाळ्या घाणेरड्या क्लायमेटमध्ये कोणाला राहायची इच्छा असणार, कारण आपल्याकडे ते कॉन्टॅक्ट्स नाही आहेत रे, कारण आपण डे इन डे आउट ते करत नाही रे, म्हणून आपल्याला वाटेल की अरे काय मजा येईल ना मस्त, पण इव्हेंच्युअली त्या पावसाचा कंटाळा येतो. पोचऱ्या पावसात 90 मिनिटं हाय लेवल फुटबॉल खेळणं, हा, आणि मग याचेच ते पैसे आहेत, चांगलं वाईटचा प्रश्नच नाही. आणि मग कन्सिडरिंग हाऊ हॉरिबल द इंग्लिश प्रेस इज अँड एव्हरीथिंग, ते सगळं इफ यू कल्मिनेट ऑल ऑफ दॅट यू वुड वॉन्ट टू प्ले इन अ बेटर रिजन. But I mean, if David Beckham did it, why not anyone else? Liverpool at the top of the table. Aston Villa also in that melee of mix of players, teams where from 3rd to 9th everyone is away by just 1 point. Majjats majja. Moving on to the next game where Wolves have finally secured their first victory. Congratulations Wolves. I am finally happy कारण Wolves पण जिंकले आणि अजून एक टीम जिंकली. हां, अजून एक टीम पहिल्यांदा जिंकली आहे. त्याच्याकडे आपण नंतर जाऊयात, पण वुल्व्स एव्हर्टन वुल्व्स साऊथहॅम्प्टन वॉज 19 versus 20. मी हायलाइट्स बघितल्या ऑनेस्टली, आय वॉजंट गोइंग टू पुट माय सेल्फ थ्रू दॅट, पण जेन्युअनली कोणी 19 यायचं कोणी 20 यायचं ह्याचं मॅच चालू होती ती. साऊथहॅम्प्टन अनफॉर्च्युनेटली सी यू इन द चॅम्पियनशिप नेक्स्ट इयर. 11 गेम झाल्यात, काही नाही रे, नॉट सी यू इन द प्रीमियर लीग नेक्स्ट इयर. पण तो डिबलिंग एकच थोडासा स्पार्क ऑफ, त्याला म्हणजे एव्हर्टन नाही तर वेस्ट हॅम मूव्ह आहे, लिटिल बिट सनशाईन इन दॅट साऊथहॅम्प्टन. त्यांची अकॅडमी खरं तर खूप भारी आहे ना. आय मीन ट्रेंट अलेक्झांडर नाही, ट्रेंट नाही, काय म्हणतोय शी, वर्जिल वॅन डायक वगैरे तिकडनं चालेल, दोज वर सायनिंग्स. पण वॉलकॉट, ऑक्सलेड, बेल इज फ्रॉम देअर. सो ते द्यायचे खूप प्लेयर्स. आय थिंक डिबलिंग कॅन बिकम वन ऑफ दोज प्लेयर्स, बट आय डोंट नो, यावर्षी नाही आहे त्यांचं, लाईक इट्स नथिंग इज वर्किंग. द सेंट्स डोंट गो मार्चिंग इन. आणि अजून एक नाईस गेम दॅट हॅपन्ड वॉज फॉरेस्ट वर्सेस न्यूकासल. न्यूकासल फायनली आय थिंक वी हॅव वोकन अप द मॉन्स्टर असं म्हणता येईल, कारण हाय फ्लाईंग फॉरेस्टला मदन चोपला, बिकॉज फॉरेस्ट टुक द लीड 1-0 आणि देन न्यूकासल नंबर 14 इसाक लीडिंग फ्रॉम द फ्रंट कॉर्नरवरनं स्कोर केला. आणि एक जोएलिंटन, ॲज मच एज आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ दॅट प्लेयर, Sakai's finish top bins. आणि द सेकंड हाफ वॉज क्वाईट स्क्रॅपी, क्वाईट फिजिकल, आणि त्यात न्यूकासलनी जस्ट लाईक टर्न द टेबल्स ऑन. आय मीन तुमच्याकडे मिडफिल्डमध्ये एक गुंडा आहे ब्रुनो गुमैरेश नावाचा, तो कुस्ती खेळायला, तो त्याला फुटबॉलमध्ये फारसा काही इंटरेस्ट नाही आहे, तो फक्त मारामारी टपल्या. पण मला हे फुटबॉलर्स खूप आवडतात, हे डीएम्स, हे सगळे विएरा, कीन, गातुसो, त्या मोल्डला लाईक जिंकून दाखवावं कधीतरी. बट ग्रेट रिझल्ट. एक गोल मारायला सांगितलं होतं, 4 खाऊन आलाय. एनिवे, ग्रेट रिझल्ट फॉर न्यूकासल. ग्रेट रिझल्ट फॉर न्यूकासल. मला आय एम सॉरी नॉटिंगहम, आमची दृष्ट लागली तुम्हाला, पण आत्ता कुठे एक स्ट्रीक चालू होती तुमची, आणि मग आम्ही तुमच्याबद्दल प्रोफाईल केला, तुमच्या स्ट्रीक बद्दल बोललो, आणि वेल आमची नजर लागली. बाकीचे गेम्स, वेस्ट हॅम एव्हर्टन 0-0, नथिंग
ते ओके, तुम्ही जर हा गेम हॉटस्टारवर बघत असाल तर हायलाइट्स बघताना सुरुवातीला एक ऍड लागते कुठल्या तरी इन्शुरन्स कंपनीची. मेन्शन नाही करत, तुम्ही पैसे द्या मेन्शन करू. पण ती ऍड लांब होती हायलाइट्स पेक्षा, is what I'm trying to tell you. So basically you saw Saif Ali Khan and Sara Ali Khan longer than you saw the match highlights. Correct. कारण द मॅच हायलाइट्स वर स्टॉपेज टाइम मध्ये पिकफर्ड एक सेव्ह करतो. दॅट्स इट. चांगला शोकेस होता फॉर बोथ कीपर्स वेअर ऑल्सो इट दे मेड इझी सेव्स लुक डिफिकल्ट फॉर मोस्ट ऑफ द पार्ट. दिस हायलाइट रील इज ऍक्च्युअली क्वाइट रिझेम्बलिंग ऑफ द सिच्युएशन बोथ द टीम्स आर इन. नाही ते कळत होतं, ते कन्झर्वेटिव्ह अप्रोच कळत होता की अजून एक नको हरायला, अजून मला पण नाही हरायचं ना, आम्हाला पण नाही हरायचंय, खेळू ना आपण निवांत 5-5 खेळू. आणि अपार्ट फ्रॉम रेसिडेंट वेस्ट हॅम फॅन दिविज, आय डोंट थिंक सो कोणी ही मॅच बघितली असणार. बिकॉज का बघणार, देयर इज नो रिझन टू वॉच दिस मॅच. पेनफुल होती ती मॅच बघायला. माझ्या टीम मध्ये होता रे डॉमिनिक कॅल्वर्ट लुईन. आय हॅव लाईक दॅट इज सिम्पटमॅटिक ऑफ मी नॉट हॅव्हिंग अ गुड FPL इयर. मी एका पॉइंटला मला असं वाटलं की नाही, डॉमिनिक कॅल्वर्ट लुईन गोल मारेल ना, हे मला वाटलं. ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे या सीझन मधली. काहीही अपेक्षा ठेवायची नाही रे, अगदीच. आय मीन लेट द डिल्युजन स्टॉप ॲट आर्सेनल यावर्षी टायटल मारेल, डॉमिनिक कॅल्वर्ट लुईन गोल मारेल हे थोडा ज्यादा हो रहा है अभी. दुसरी मॅच झाली, ही मस्त झाली मॅच, क्रिस्टल पॅलेस वर्सेस एमिल स्मिथ्रो FC. फुलम माझी फेवरेट टीम ऍक्च्युली. हो, आर्सेनल आम्ही पार्ट टाइम सपोर्ट करतोय. मला आयुष्यात दुःख कमी आहेत म्हणून मी आर्सेनलला सपोर्ट करतो, पण फुटबॉल मला फुलमचा सगळ्यात जास्त आवडतो. कारण एका पोरामुळे आपलं पोर आहे लाडकं. नाही, आय थिंक आर्सेनल मेड अ ह्यूज मिस्टेक लेटिंग हिम गो. मला वाटते टू बी व्हेरी ऑनेस्ट, दिस केम फ्रॉम द ओनर्स बोर्ड दॅट नाही काय पेमेंट स्ट्रक्चर आहे बघा, आणि उरले दिलेले पैसे परत द्या आणि रिकॉल करा, प्लीज रिकॉल करा त्याला, आणि पाहिजे तर दुप्पट घ्या. आम्ही पैसे देतो तुम्हाला. काय ते किक स्टार्टर कॅम्पेन चालू करायचं असेल, आर्सेनल पैसे देतो असं म्हणलं असतं. हो, किक स्टार्टर कॅम्पेन चालू करा तुम्ही आर्सेनल FC. तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही 1-2 रुपये देऊन ना परत एमिल स्मिथ्रोला परत आणायचा काय म्हणतो निवेदन करू तुमच्याकडे, कारण दिस इज रिडिक्युलस. पण तिथे फुलम बघताना मला असं छान, एकतर ते इट्स अ वेल ड्रिल्ड साईड, त्यांना दे आर व्हेरी कम्फर्टेबल एस्पेशली पुटिंग ऑफ अँड लायकेबल प्लेयर्स, आणि दे आर कम्फर्टेबल पुटिंग ऑफ स्मॉल टीम्स. लाईक स्मॉल टीम्स म्हणजे त्यांच्या साईजच्या टीम्स. पण ते इतकं छान वाटतं बघायला की इवोबी टू एमिल स्मिथ्रो टू नेल्सन, हे छान आहे. आणि ते लाईक जस्ट लायकेबल प्लेयर्स थ्रू आउट द बोर्ड. राहुल हिमेनेज, हॅरी विल्सन, he's done it again. आपली मिस झाली गेम कारण सोमवारी ठेवली होती. ब्रेंटफोर्ड फुलमची सोमवारची मॅच होती, मागच्या सोमवारची. तो खरं तर मोठा गेम झाला ब्रेंटफोर्डवर, आणि ब्रेंटफोर्डने पहिल्या मिनिटमध्ये स्कोर करायच्या ऐवजी लास्ट मिनिटमध्ये कन्सिड केला. 1 नाही 2. आणि ऑफ द बेंच विल्सनने, ऑल्सो व्हेरी लायकेबल कॅरेक्टर. म्हणजे अगेन कमिंग ऑफ द बेंच स्कोर्ड अनदर डिसअलाउड गोल. एमिल स्मिथ्रो हॅड डिसअलाउड गोल फॉर ऑफसाइड. खूपच म्हणजे एक केस वगैरे आपल्यासारखी दाढी करून आला असता तर, केस कापून आला असता तर चाललं असतं, किंवा बुटाचा साईज थोडासा कमी असता तर तो ऑनसाइड होता. तर दॅट वॉज क्रिस्टल फुलम आर रिली लाईक इट्स अ गुड सेकंड टीम टू हॅव this season, like. And wrapping up Sunday before the Arsenal Chelsea game were 2 games. एक Van Nistelrooy ची farewell game होती. Van Nistelrooy most successful Manchester United manager hands down. 100% record. Like, come on, not a single loss. But the game we are talking about is United Leicester 3-0. Bruno Fernandes चा पहिला गोल. But again, I would say Ahmad. It was that backheel pass by Ahmad. That presence of mind. पण आहे अजून एक गोल ऑफ द सीझन फोल्डर मध्ये टाकून ठेवा, हा व्हिडिओ नंतर वापरूया. येस, कारण ऑल्सो इट बेग्स टू क्वेश्चन why Ahmad was not starting games. Because
क्लिअरली अ ग्रेट मिडफिल्डर. प्रेझन्स ऑफ माइंड, मुवमेंट ब्रिलियंट. म्हणजे आय थिंक आपण जेव्हा आपल्या ग्रुपवर डिस्कस करू लाईक ब्रुनो फर्नांडिस हा तो स्कोर करेलच, पण it is quite evident why Ten Hag was not popular amongst the players. हा, आणि अनफॉर्च्युनेटली ना मला हे अट्रोशियस डिसिजन कळूच शकत नाही आहे मँचेस्टर युनायटेडचं की ते रुडव्हॅन निस्टेलरॉयला काय काढतायत. हा, आय मीन आता परत नवीन मॅनेजर येणार आणि परत आत्ता तुम्ही 3 आठवड्यांपूर्वी एकाला काढला होता. इंटरिम मॅनेजर्सचा हाच प्रॉब्लेम असतो. त्याचं डॉईट झालेलं आहे निस्टेलरॉयचं, कारण तो डॉईट सारखाच म्हणाला मी पुढच्याला पण असिस्टंट बनायला तयार आहे, असं नाही आहे की आय एम ओके टू बी असिस्टंट. हा, कारण वरच्याचा जॉब केला सो यू गेट टू मूव्ह अप वन लाईक पण अरेंज ऑल द फाईल्स. असिस्टंट कोच त्याला समजा काढला तर त्याला पण सेव्हरन्स मिळतं का? माझा जेन्युइन प्रश्न आहे. आय डोंट थिंक सो. त्याचा कॉन्ट्रॅक्ट कमी असेल ना. पण नाही, बट ही वॉज अ असिस्टंट कोच ना. बट वॉज ही विथ टेन हाग और वॉज ही विथ युनायटेड असिस्टंट कोच? पेमेंट तर युनायटेड कडनंच येणार ना, पेमेंट टेन हाग कडनं येत नाही ना. पण ते हॉलंड भावकी काहीतरी असेल त्यांची, माहित नाही. ती कुठलं हू कॅन टेल मी विथ सर्टन्टी मँचेस्टर युनायटेड हा क्लब कसा चालतो? आय मीन साइन्स ऑफ द टाइम्स. आपण इकॉनॉमिक क्रायसिस मध्ये निस्टेलरॉयला पण कामावरनं काढले. इकॉनॉमी तुझा जॉब गेला तर खूप अवघड. खूप खूप वाईट वाटतंय. अगेन द जॉब वॉज गिव्हन टू अनदर इमिग्रंट ओनली. हे बाहेरचे युरोपातले सगळे इमिग्रंट्स येऊन जॉब घेत आहेत त्यांचे. Anyway, also Bruno Fernandes in the post match said की we had to win it for Nistelrooy. अरे तिकडे टेन हॅगच्या साठी का नाही खेळला तुम्ही? काय लाज लज्जा शरम आहे? ते 60,000 लोक जे तुम्हाला बघायला येतात दर आठवड्याला त्यांच्यासाठी जिंका की नाही. वी हॅड टू विन इट फॉर Nistelrooy. का? शेवटचा गेम आहे त्याचा म्हणून. अरे म्हणजे प्रेसमध्ये बोलताना लाज पण नाही वाटत का तुला? But yeah, I mean United can't be considered a joke anymore. Amorim, who had a great last game against City, annihilating City, but he doesn't have the same players. I think that can be considered as his first game for as United, as United manager. Moving on to the parallel game that was going, which was what a game. Tottenham get battered everywhere they go. And in their own stadium. टॉटनमचं ना मला ना अभिषेक बच्चनच्या करिअर ग्राफ सारखं आहे. ते काहीतरी चांगलं करतात, मग एक कोणती तरी घाण पिक्चर घेतो, मग परत काहीतरी चांगलं करतात, मग परत काहीतरी घाण करतात. हो, पण मला हे माहिती होतं की ते आज हरणार आहेत इप्सविच असले तरी, कारण ते मागची मॅच 4-1 जिंकले होते. हो, ऑब्व्हियसली. तर तसंच आहे ना, मला माहिती आहे अभिषेक बच्चन हा फ्लॉप मूवी देणार आहे कारण मागचा हिट होता. ती सिच्युएशन आलेली आहे. इप्सविच 2-0 अप ॲट द हाफ टाइम आणि आय थिंक दॅट वॉज प्रिटी मच द एंड ऑफ द गेम देअर. रिडिक्युलस. बट इप्सविच अनफॉर्च्युनेटली त्यांची पण पहिलीच विक्ट्री आहे 11 गेम्स इन. बट दे हॅव बीन रिअली अनलकी विथ सम रिझल्ट्स जे ड्रॉज झालेत. नॉट द वन्स. इवन द ब्रेंटफोर्ड गेम दॅट टेबल टेनिस गेम दॅट वॉज गोईंग ऑन, तसं आहे. नाही, त्यांना जेन्युअनली लाईक अ कपल ऑफ रिझल्ट्स हिअर अँड देअर अँड दे आर वेस्ट हॅम एव्हर्टन. हां, मग ते 3 आठवड्यांपूर्वी युनायटेडला टशन दिली असती, या लेवलला होते. पण हॅव्हिंग सेड दॅट रिझल्ट्स आर रिझल्ट्स आणि तुम्हाला ते आणायला लागतात. सो दे आर बेसिकली आउट ऑफ द बॉटम 3 राईट नाव इप्सविच आर. आणि टॉटनम पुढची जिंकतीलच. सो त्यांच्याबद्दल काय वेगळं बोलायलाच नको. हाफ टाइमच्या त्यांच्या शो मध्ये इयन राईट पण त्याला विचारलं, सो व्हॉट डू यू थिंक ऑफ दिस? सो दिस इज व्हॉट टॉटनम डू, राईट? आय मीन I like pundits who don't even shield away from saying ki nahi he when you pay for Ian Wright you get Ian Wright. Anyways, that was the game week basically. Liverpool ending the game week on top of the table with a comfortable 5-point lead over Man City. काय कमाल झोप लागत असेल ना आर्नी स्लॉटला पुढचे 2 आठवडे. आज तुला काय वाटतं मयुरेश आला नाहीये रेकॉर्डिंगला? तुम्ही करा, तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं बघतो. त्याचा पण असा इगो वगैरे यायला लागलाय आता. काय म्हणजे लिव्हरपूल जिंकते म्हणून नाही करत. अरे हे पाठवतो मला स्लँडर रील्स पाठवत असतो आर्टेटावरच्या वगैरे. अरे यार कठीण आहे. शी, तर तोच तर प्रॉब्लेम आहे लिव्हरपूल फॅन्सचा, तोच प्रॉब्लेम आहे. ते जरा काही जिंकायला लागले ना. 5 points off the table, 5 points off the worst city side since 2017-18 असा रील मला मयुरेशने पाठवला. वर्स्ट सिटी साइड. हो, सिन्स 17-18
लाईक यू हॅव टू अग्री. लाईक कोणाला घेशील तू, अग्वेरो का हालंड? It's a tough this because we have seen Aguero's career. Haaland is just 3 seasons. This is his 3rd season. दाविद सिल्वा, Bernardo Silva. पण दाविद एल Bernardo Silva. Now we're just saying names. Nah, to be very honest, I don't think it's Vincent Kompany. I'll give you that. But दोन्हीकडे केविन डी ब्रुयने होताच. तो लागतोच. Anyway, but yeah, that was the game week. Going into international break again. But last time this year. त्यानंतर डायरेक्ट फेब्रुवारी. रिमाइंड करतो की हे वर्ष एकच महिना राहिलाय. मला हे प्लीज रिमाइंड नको करू, मी काहीच अचीव नाही केलंय. माझे जानेवारीतले गोल्स अर्धवट राहिलेत. मी जानेवारीला गोल्स लिहायचे पण अर्धवट राहिले. मी गोल्स बघितले पण नाही. By the end of the international break, United will have a new manager. City might have a new manager apparently. And sacked in the morning. आणि Arsenal and Liverpool, what do they need to do in the international break? Because a lot of players have not been called up from the Arsenal setup for the international break. नाही, it's a good thing. I think maybe Declan Rice आणि साकाला सांगितलं असणार गो डाऊन. मी तेच म्हणलं ना तुला की ते थोडंसं डार्क आर्ट्स FC केलंय का, पण मला लाईक 100% विश्वास आहे की आर्टेटा असलं काहीतरी करू शकतो, पण मला 100% विश्वास आहे की डेक्लन राईस असं काहीच नाही करणार. नाही, बट ही वॉज शोईंग फुटेज. म्हणजे आय थिंक लास्ट गेम नंतरच बिकॉज ऑफ हिज डिस्कम्फर्ट ही हॅड लेफ्ट द पिच. सिटीचा काय प्रकार? सिटी, आर्सनल, युनायटेड, दीज आर 3. टॉटनम फॉर दॅट. टॉटनमला फरक पडेल का नाही माहीत नाही, पण दीज 3 sides डेफिनेटली नीडेड दिस गॅप टू रिअसेस. लिव्हरपूलसाठी मला वाटतंय की चुकीच्या वेळेला आलाय ब्रेक. रन चालू होता तर रिलेंटलेस चाललं होतं. धडाधड. सिटी हॅव टू कम बॅक अँड देअर नेक्स्ट 6 प्रीमियर लीग गेम्स आर रिअली टफ. दे आर प्लेइंग टॉटनम इन द लीग, जे त्यांना आवडत नाही करायला. आणि टॉटनमचं चांगल्या टीम्सच्या अगेन्स्ट रेकॉर्ड खूप जास्त चांगलं आहे, आणि एस्पेशली मॅन सिटी अगेन्स्ट. ते ठोकतात पेपच्या सिटीला. सो युनायटेड डार्बी आहे त्यांना आल्यानंतर. आय थिंक क्रिस्टल पॅलेस इज द ओनली ऑन पेपर गेम दॅट लुक्स लाईक अरे हे तर जिंकणार आहेत सिटी. नाही, क्रिस्टल पॅलेस इज डूम्ड आय फील ॲट दिस पॉइंट. दे आर द काइंड ऑफ टीम ज्यांना राहायचं आहे प्रीमियर लीगमध्ये. फक्त 3 आपल्यापेक्षा वाईट टीम्स निघायला तर बरं होईल असा सिच्युएशन आहे. बट दॅट्स बेसिकली इट फॉर दिस वीक. आय थिंक दॅट वॉज द गेम वीक. त्यांना आत्ता सांगायचं का नंतर सांगायचं की यावेळेसचा फ्रायडेचा एपिसोड काय असणार आहे? नंतर सरप्राईज देऊ आपण. अच्छा, सरप्राईज देऊया. आहे फ्रायडेचा एपिसोड गाईज. हो, फ्रायडेला एपिसोड आहे, पण काहीतरी वेगळं आहे. कारण आपण प्रिव्ह्यू 2 आठवड्यापूर्वी करू नाही शकत. फॉर दॅट मॅटर 1 आठवड्यापूर्वी पण नाही करू शकत. खरं तर 1 दिवस आधी पण नाही करू शकत. फ्रायडेला असतात प्रेस कॉन्फरन्सेस. पण आम्ही काय टेलिव्हिजन नाही आहोत की 50 लोक प्रोड्यूस करतायत, त्यामुळे आम्हाला वेळ लागतो. येस. ओके. एनिवे, मूव्हिंग ऑन टू द सेगमेंट दॅट वी लव्ह, ट्रिव्हिया. ट्रिव्हिया या सेगमेंटमध्ये आम्ही डिस्कस करतो जनरल ट्रिव्हिया अबाउट द प्रीमियर लीग. काहीतरी गोष्टी ज्या कदाचित सगळ्यांना माहिती असतात, नाही माहिती असतात, आम्ही पण तरी डिस्कस करतो. ओमकार, माझा एक आज छोटासा ट्रिव्हिया आहे. इट इज नॉट व्हेरी बिग. काल तुम्ही बघितलं असणार, ॲक्च्युली ह्या वीकच्या मॅचेसमध्ये तुम्ही बघितलं असणार की स्टार्टिंगला असे कोणतरी ट्रम्पेट्स वगैरे वाजवत होते आर्मीची लोकं. एव्हरीवन, फॉर पीपल हु आर नॉट इनिशिएटेड इन द प्रीमियर लीग, दॅट इज कॉल्ड रिमेंबरन्स डे. रिमेंबरन्स डे इंग्लंडमध्ये 11 नोव्हेंबरला साजरा केला जातो, कारण दॅट वॉज द एंड ऑफ द वर्ल्ड वॉर 2. आणि तेव्हा इट इज टू रिमेंबर ऑल द फॉलन सोल्जर्स ॲट वर्ल्ड वॉर 1 अँड वर्ल्ड वॉर 2. आणि मग हे प्रीमियर लीगमध्ये का एवढं काय सिग्निफिकन्स आहे? आणि तुम्ही बघितलंच ना, युनिफॉर्मवर एक पॉपी फ्लावर त्याने घातलेलं असतो. सो दॅट इज द सिम्बल फॉर रिमेंबरन्स डे. बेसिकली प्रीमियर लीग वर्ल्ड वॉरच्या वेळेस, apart from the 2 incidents, World War was the only time Premier League was stopped. The other incident was COVID. Yeah. So 1939 मध्ये the Premier League had stopped, not only because जगात वॉर चालू आहे, but also players वॉरला चाललेले. So there were a lot of players who
enlisted themselves in the army, were rather enlisted in the army and then playing football as part-time. And they had to report to war. One of the most famous ones amongst them included certain Matt Busby. So the list of players is quite well known. But two stadiums suffered a lot during the war because when the Germans attacked, तेव्हा स्टॅम्फर्ड ब्रिज कम्प्लिटली अनायलेट झालेला. आय मीन टिल 2003 तो अनायलेटेड दिसतच होता, पण तो वॉरपासनं नव्हता, तो जस्ट घाणेरडा स्टेडियम होता. बट वॉरमध्ये प्रचंड जास्त अनायलेट झालेला. आणि दुसरं होतं द इंग्लिश आर्मरी हायवरी, दॅट वॉज ऑल्सो बॉम्ब्ड. आणि हायवरी बॉम्ब झाल्यामुळे वन्स द वॉर एंडेड, आर्सेनल फॉर द इनिशियल गेम्स वर प्लेइंग ॲट टॉटनम ॲज देअर होम पिच. दॅट वॉज अ थिंग. One of the most famous players who represented the army as well as a football team. He was one of the first black British footballers called William Tull, and he played for Tottenham and Northampton. And unfortunately, he was killed in action in World War II. Wow. So there's a lot of significance of the war and Premier League. So 11 नोव्हेंबरला त्यांनाच सगळ्यांना श्रद्धांजली म्हणून हा डे आठवणीत, त्यांच्या आठवणीत साजरा नाही म्हणतात, बट इट इज अ ओड टू देम. आणि म्हणून ते पॉपी सीड्स वगैरे घातलेले असतात फॉर पीपल हू डिड नॉट नो. सो ह्या वीकच्या सगळ्या मॅचेसमध्ये सगळ्यांना ते पॉपी सीड्स घातलेले फॉर जस्ट रिमेंबरिंग द प्लेयर्स. मला लहान असताना वाटायचं की ते लगानमधलं म्युझिक आहे. साधारण सेमच आहे, बट एनिवे तुझ्याकडे काय अपलिफ्टिंग ट्रिव्हिया आहे का? भारत सॅड कोणतरी खूप वर्षांपूर्वी हे सांगितलं सत्ता ट्रिव्हिया म्हणून. आय मीन वॉर म्हटलं ते सॅडच आहे. आता पण ॲज वी स्पीक एक वॉर चालू आहे जगात. कुठला रे? नको बोलायला, त्यांच्या फॅन्सना मारतायत लोक, सो नको बोलायला त्या वॉर बद्दल. तुझ्याकडे काय ट्रिव्हिया आहे? माझ्याकडे मी आता ठरवलंय की आय थिंक मी लास्ट वीक पण हे केलं होतं आणि या आठवड्यात पण केलंय. सो आता नाव इट्स अ थिंग की एव्हरी टाइम मँचेस्टर सिटी लूज, त्याच्यावर ती बेस्ड मी काहीतरी ट्रिव्हिया आणणार आहे. सो लास्ट टाइम इट वॉज अपसेट्स, आणि दिस टाइम आय हॅव डिसाइडेड यावेळेचा ट्रिव्हिया इज अबाउट लुझिंग स्ट्रीक्स. नाव दॅट पेप, अरे स्ट्रीक काय रे? 4 गेम सलग हरलाय मॅनचेस्टर सिटी. इनके और इनके पिताजी के पास तो दुनिया भर का पैसा है, आणि तरी 4 गेम सलग हरलाय तो. आणि असे कोणाकडून तर स्पोर्टिंग लिस्बन, बोर्नमथ आणि आता ब्रायटन, आणि त्याहून वाईटमध्ये टॉटनम कडनं हरलेत एक मॅच. तर मी शोधला थोडासा ट्रिव्हिया एकतर लॉंगेस्ट लुझिंग स्ट्रीक्सचा. हा अनफॉर्च्युनेटली प्रीमियर लीग मधला नाही आहे, पण इंग्लिश फुटबॉल मधलाच आहे. आणि ही सगळी टीम्सची नावं पण गेम ऑफ थ्रोन्स वाली वाटतात थोडीशी. की वुडफोर्ड युनायटेड FC चा गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड आहे ऑफ लुझिंग ऑल देअर गेम्स बिटवीन April 12, 2012 अँड November 2, 2013. बापरे, 1.5 वर्ष हरत झाले. They lost 65 games on the trot. आणि आय थिंक वन्स पेप गेट्स सॅक्ड, आय थिंक ही हॅज अ जॉब लाइन्ड अप. वुडफोर्डला जायचंय त्याला. पण त्यानंतर दे वन देअर गेम, लाईक दे एंडेड दिस स्ट्रीक ऑफकोर्स ऑन 2 November 2013 वेअर दे बीट अ सर्टन ब्लॅकस्टोन्स FC 2-1. इमॅजिन बिईंग ब्लॅकस्टोन्स FC, की तुला गॅरंटीड 3 points घ्यायला जायचंय वुडफोर्डला, पण तू हरून आलास. अँज पोस्टोकॉग्लू होता का मॅनेजर त्यांचा? 65 हरायचे, मग 65 जिंकायचे असं का? पण नाही, मी ब्लॅकस्टोनचं म्हणतोय. ते आदली मॅच जिंकले होते. इंटरनॅशनल टीमचा हा खूप फेमसली आत्ता ती स्ट्रीक तुटली. सॅन मरिनो हा फक्त फुटबॉल बघणाऱ्या लोकांना माहिती असतो देश, किंवा ज्यांचे असे ऑफशोर अकाउंट्स असतात. पण सॅन मरिनो नावाचा एक देश आहे गाईज युरोपमध्ये, आणि तो मार्च 1993 पासून एप्रिल 2001 पर्यंत सलग मॅचेस हरत होता. 36 कन्झिक्युटिव्ह लॉसेस. आणि ओनली रिसेंटली डिड दे विन देअर फर्स्ट एव्हर गेम अगेन्स्ट
मी बोलू तू बोलतोय. व्हेरी हाय फ्लाइंग इंग्लंड अंडर गॅरेथ साऊथगेट. वर्ल्ड कप सेमीफायनलिस्ट अँड द लूजर ऑफ अ गेम दॅट इन्व्हॉल्व्ड सॅन मरिनो, गॅरेथ साऊथगेट, मिडलस्ब्रो लेजंड. looked as a potential manager at Manchester United, Gareth Southgate. आणि प्रीमियर लीग मधली लॉंगेस्ट लुझिंग स्ट्रीक, एनी गेसेस? I think it must be Southampton. No. Everton? No. It's Norwich City. Yes. Oh, Norwich not too City, far away, no? Yeah, Norwich City quite recently also. Yeah. Following a heavy defeat against Manchester City on August 21st, 2021. Norwich City surpassed Aston Villa's 11-game losing streak from 2016, which was the biggest losing streak in the Premier League, 11 games. And oh right, it's the second biggest. The biggest one is still not Norwich City. You were right with the starting letter. मी काय बोललो? Sunderland. Sunderland. Has a record with a monumental 20-game losing streak. तिकडे माझी न्यूकासल सपोर्टिंग बायको cheer करते. 20-game losing streak between January 2023 and January 2003 and September 2005. Like they ended a season losing all their games and begun the next season losing all their games. 20 games. And they were not relegated. Not then, no. आपण मागच्या वेळेस विनिंग स्टिकचं घेतलेलं तसंच. फॉरेस्ट शेवटचे 12 जिंकलेले आणि इनिशियल 13 हे होते. तर दॅट डझंट गॅरंटी यू विन. सो लिव्हरपूल जास्त उडू नका, कळलं का? हो. एनिवेज, दॅट वॉज द पॉडकास्ट. दॅट वॉज द ट्यूजडे एपिसोड. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर सगळ्यांबरोबर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या आईबाबांना, आजूबाजूच्या लोकांना, काकू काकींना, सगळ्यांना इकडे जेवढे समोर दिसतात तुम्हाला त्यांचा फोन घ्यायचा, यूट्यूबवर जायचं, मोठा गेम झाला टाकायचा आणि सबस्क्राईब करायचं. आम्ही पण असंच घेतो फॉलोअर्स. आमचा इंस्टाग्राम चॅनल पण आहे, खालतीच लिंक दिलेली आहे. ज्या रील्स तुम्हाला आवडतात, तुम्हाला सागरची डिंपल कपाडिया एवढी आवडली की तुम्ही सगळे इकडे आम्हाला फॉलो करायला आलात, तर प्लीज आमचे रील्स पण बघा. तुम्ही आमच्या कॉन्टेंटला तिथे पण फॉलो करू शकतात. लिंक खालती दिलेली आहे. आमची FPL लीग आहे ज्याच्यात आता 52 लोक आहेत. 52 पीपल प्लेईंग FPL. आणि 52वा मी आहे का? नाही, मी तुझ्यापेक्षा भरपूर खालती आहे. बट ती पण FPL लीग पण जोरात चालू आहे. आता टॉपमध्ये बरेचसे मुवमेंट्स झालेले आहेत, पण ते फ्रायडेच्या एपिसोडमध्ये आपण अनाऊन्स करू. आणि त्याची पण लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही तिथे पण आम्हाला आमची लीग जॉईन करू शकाल. आणि तुम्हाला एक अनाऊन्समेंट पण करायची आहे ना ओमकार? तो मोठा गेम झाला नावाचा जो चॅनल आहे त्याच्यावर सध्या एकच पॉडकास्ट आहे. तर त्याला खूप एकटं वाटतंय. हो ना? तर त्यामुळे सॉकर खाल्लेला एकटाच माणूस आहे. तो बिचारा आपला सॉकर घेऊन बसलाय, त्याला रोज थोडी खात असतो. पण आपण त्याला सोबत द्यायला काहीतरी करू शकतो का असा जर विचार केला तर तुला काही करायला आवडेल का वेगळं? मला तर काय, इव्हन आपण मोठा गेम झाला इनिशिएट केलेला तेव्हाच करायची भरपूर इच्छा होती. मी तुझ्या डोक्यात तर म्हणजे पुढच्या 6 महिन्यात गोल्फ वरती पण एक चालू करू ना. त्यात काय खूप डिफिकल्ट आहे का? त्याच्यासाठी गोल्फ चॅनल घ्यावा लागेल फर्स्ट ऑफ ऑल. पण ऑब्व्हियसली आम्ही इंडिकेट करतोय की मोठा गेम झाला ह्या चॅनलवर आमचा एक नवीन पॉडकास्ट पण येणार आहे, ज्याचं नाव आम्ही तुम्हाला अजून सांगणार नाही, पण तो क्रिकेट बेस्ड पॉडकास्ट असणार आहे. काय? हो, सच अ शॉकर इन अ कंट्री दॅट वॉचेस क्रिकेट. ओव्हर 90% ऑफ द पॉप्युलेशन वॉचेस क्रिकेट. वी आर स्टार्टिंग अ क्रिकेट पॉडकास्ट. हाऊ नॉवेल. युनिकॉर्न पॉडकास्ट आहे आमचा. सो क्रिकेट पॉडकास्ट पण घेऊन येणार आहोत. पण त्या पॉडकास्टचं नाव वगैरे तुम्हाला सांगू आम्ही फ्रायडेच्या एपिसोडमध्ये. हळूहळू सगळंच आत्ता दिलं तर कसली मजा. म्हणून माती खाल्ली. सो एनिवेज, माती खाल्लेला माणूस. हाऊ द टेबल्स हॅव टर्न्ड. आणि दॅट वॉज द एंड ऑफ द एपिसोड टुडे. आणि ॲट द एंड ऑफ द एपिसोड आपण काय म्हणतो, व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम? आज आपण अवनीला BTS पण काय देणार नाही. आज एकदम प्रोफेशनल दिसतंय का?
Tottenham get battered everywhere they go. Tottenham get battered everywhere they go. It started. Hang on. Great podcast content, guys. नाही माझं स्क्रोल झालं थोडंसं. सायलेन्स. नाही ती शुक्रवारी करूयात. शुक्रवारी करायची आहे का? नाही शुक्रवारी करूयात असं मला वाटतंय. ग्रेट पॉडकास्ट कॉन्टेंट गाईज. आम्ही हे प्लॅन करतोय होस्ट मध्ये वादावादी. आम्ही हे प्लॅन कर तेच अजूनही तेच आहे की ओके एक सेकंद हे होऊ देत त्याचं. एक अख्खा शौनक वरती दिसला मला आता. एव्हरीवेअर दे गो. कट.